शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा आवडतीचा कृषी सल्लागार डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे. मित्रांनो, भाजीपाला पिकामधील एक प्रमुख पीक म्हणजे टोमॅटो आणि अनेक शेतकरी बंधू टोमॅटो या पिकाचे उन्हाळी हंगामामध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करतायत. पण प्लांटेशन करत असताना बारीक बारीक चुका, आपण ज्यांना म्हणू की अगदी छोट्या छोट्या चुका, जे की उत्पादनावरती फार मोठा परिणाम करत असतात, अशा चुका आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा त्या चुकांचे निरसन देखील आपण बघणार आहोत. मित्रांनो, चला करूया सुरुवात. मित्रांनो, ज्यावेळेस आपण टोमॅटो पिकाची प्लॅनिंग करत असतो त्यामधील सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे वाण. कुठल्याही पिकासाठी वाण ही गोष्ट फार महत्वाची आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेले विरांग असेल, अथर्व असेल, 1057 असेल, शाहू असेल, अशा व्हरायटीचे आपण प्लॅनिंग करत असतो. मात्र अशा व्हरायटीचे प्लॅनिंग करत असताना नेमकी विरांगचा जो काही पिरियड आहे, उदाहरणासाठी सांगतो मी, विरांगचा जो पिरियड आहे तो नेमका काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. कुठल्या व्हरायटीचं प्लांटेशन कुठल्या महिन्यात करायचं या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहेच. पण लक्षात घ्या, जर तुम्ही व्हरायटी प्लॅनिंग ही गोष्ट करत असाल आणि जर तुमची व्हरायटी प्लॅनिंग जर चुकली तर तुमचं उत्पादन हे फार कमी निघत असतं. ह्या गोष्टी आपल्याला व्हरायटीच्या संदर्भात जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पहिली जी चूक होती ती आपल्याकडून ती म्हणजे वाण. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची चूक होती ती म्हणजे वातावरणात विचार न करणे. वातावरणाचा विचार न करणे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण टोमॅटो पिकाची प्लॅनिंग करत असतो आणि उन्हाळी हंगामामध्ये आपण जर प्लांटेशन करत असाल तर नेमकी जी काही व्हरायटी आपण सिलेक्ट केलेली आहे ती उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला साथ देईल का नाही, अशाच व्हरायटीचं आपण प्लॅनिंग करा. आता जे काही टोमॅटो उत्पादक शेतकरी बंधू आहेत त्यांना माहिती आहे की आर्यमान ही व्हरायटी, ही टोमॅटोची व्हरायटी ही पावसाळी हंगामासाठी आहे. पण तरीही काही शेतकरी बंधू मी असे बघितले की ते उन्हाळी हंगामामध्ये आर्यमानचं प्लांटेशन करताय. ही चूक अजिबात करू नका. मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही 100% आर्यमानचं प्लांटेशन करू शकता, पण मे महिन्यामध्ये तुम्ही आर्यमानचं प्लांटेशन करा. इतक्या अर्ली जो फेस आहे, जानेवारी फेब्रुवारीचा जो महिना आहे, त्या अर्ली फेसमध्ये आर्यमानचं प्लांटेशन करू नका. त्याच्यामुळे हवामानाचा विचार करून देखील व्हरायटी सिलेक्शन करणं फार गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जो मी सगळ्यात महत्वाचा ठेवलेला आहे तो म्हणजे बेड प्लॅनिंग. बेड प्रिपरेशन. मित्रांनो, लक्षात घ्या, अनेक शेतकरी बंधू ज्यावेळेस बेड तयार करत असतात त्यावेळेस त्यांच्या पहिले अशी गोष्ट त्यांच्या डोक्यात असते की उन्हाळी हंगाम आहे त्याच्यामुळे बेड अतिशय उंच नको किंवा बेड एकदम भुईसपाट पाहिजे किंवा बेडचं स्ट्रक्चर कसं, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. काही शेतकऱ्यांचं मी बेडचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. या स्वरूपाचं बेड तयार करत असतात. जे काही बळीच्या नागराने बेड जे शेतकरी तयार करत असतात त्यांचं असं स्ट्रक्चर तयार होत असतं. बेडचं जे प्रॉपर स्ट्रक्चर आहे ते या स्वरूपाचं आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. 2 बेडमधील अंतर 5 फूट असणं गरजेचं आहे. 2 रोपट्यातील अंतर आपल्याला साधारणपणे 1.5 ते 2 फूट ठेवायचं आहे. व्हरायटीवरती डिपेंड आहे, ज्या व्हरायटीची शरीररचना कशी आहे, जितकी शरीररचना मोठी तितकं आपल्याला 2 रोपट्यातील अंतर हे जास्त ठेवायचं आहे. ही गोष्ट जाणून घ्या. त्याच्यामुळे व्हरायटी ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो या पिकाचे प्लांटेशन करत असाल तर ह्या 2 बेडमधील अंतर तुम्हाला 5 फूट ठेवायचं आहे. त्यानंतर बेड, लक्षात घ्या, बेड प्रॉपर तयार करा. प्रॉपर बेसल डोस टाका. बेसल डोस हा जमिनीत कसा मिक्स होईल याची देखील काळजी इथं घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. जितका बेसल डोस आपल्या जमिनीमध्ये प्रॉपर मिक्स होईल तितका तुम्हाला तो बेसल डोस तुमच्या पिकासाठी उपयोगी पडणार आहे. ही गोष्ट तिथे जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रॉपर बेड प्लॅनिंग जर केलं आणि बेड ही कन्सेप्ट का आली होती ही गोष्ट देखील जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पारंपरिक मेथडमध्ये आपण जमिनीवरती कुठल्याही पिकाचं प्लांटेशन करत होतो त्यावेळेस लक्षात घ्या, आपण पाणी तर देत होतो पण त्या जमिनीला वापसाची कंडिशन पाहिजे, जी हवा पाहिजे अन्नद्रव्य उचलण्यासाठी मुळांद्वारे, ती हवा कमी होती. त्याच्यामुळे बेड हे स्ट्रक्चर आपण अनेक वर्षांपूर्वी ते अंमलात आलेलं आहे. अनेक वर्षापासून आपल्याला बेड स्ट्रक्चर हे दिसतंय. तर बेड स्ट्रक्चर काय आलेलं होतं की आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन चांगली येण्यासाठी बेड स्ट्रक्चर आलेलं होतं. त्याच्यामुळे बेड तुम्ही चांगला उंच पाडा. जरी पावसाळी हंगाम नसेल, उन्हाळी हंगामामध्ये प्लांटेशन करत असाल तरी बेडचं स्ट्रक्चर जितकं प्रॉपर तुम्ही उंच पाडशाल तितका तुमच्या मुळांना खाली जागा चांगली भेटणार आहे. तुमच्या जमिनीची जी काय पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल, वरतून पेपरचं स्ट्रक्चर असल्यामुळे वापसा हळूहळू होणार आहे. त्यामुळे जरी स्ट्रेसेबल क्लायमेट असेल तर अशा स्ट्रेसेबल क्लायमेटमध्ये तुमचं पीक हे स्टेबल राहणार आहे.
इथं तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बेड पाडत असताना साधारणपणे बेडची उंची 1.5 फुटापर्यंत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अनेक शेतकरी बंधू 1.8 पर्यंत देखील जात आहे, जितकं बेडचं स्ट्रक्चर उंच असेल तितकं चांगलं असेल. मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा होतोय. त्याच्यामुळे चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे बेसल डोस. मी तर म्हणेल कुठल्याही पिकाचं ज्यावेळेस तुम्ही पाणी प्लॅनिंग करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला बेसल डोस ऍक्च्युअल काय टाकायचं आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीचे माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही माती परीक्षण जर प्रॉपर जर केलं तर कुठले अन्नद्रव्य तुमच्या जमिनीमध्ये जास्त आहे, कुठले अन्नद्रव्य कमी आहे, याचा सगळा अभाव घेऊन, याचा सगळा आराखडा घेऊन तुम्हाला आपल्या जमिनीसाठी बेसल डोस तयार करता येईल. मी या व्हिडिओमध्ये बेसल डोसचं सांगत नाहीये. ज्यावेळेस ऍक्च्युअल आपण फील्डवरती व्हिडिओ तयार करत असतो त्यावेळेस आपण बेसल डोसच्या अनेक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे. ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ज्या प्लांटेशन करण्यासाठी फार महत्त्वाच्या आहे किंवा प्लांटेशनच्या अगोदर फार गरजेच्या आहे त्या गोष्टी सांगितल्या. ज्या 5वी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपलं सिलेक्शन ऑफ मल्चिंग पेपर. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपरचं सिलेक्शन करत असतो, पावसाळी हंगामामध्ये जर थोडाफार हलका मल्चिंग पेपर असेल तरी हरकत नाही, पण उन्हाळी हंगामामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करत असताना कमीत कमी 25 ते 30 मायक्रॉन पर्यंत मल्चिंग पेपर असणं गरजेचं आहे. मल्चिंग पेपर तुम्ही आणल्यानंतर विदाऊट होलचा मल्चिंग पेपर आणा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही बेडवरती तो अंथरणार आहात, बेडवरती अंथरल्यानंतर पूर्ण बेड प्रॉपर सॅनिटाईज होण्यासाठी 2 ते 3 दिवस बेडला पाणी द्या. बेड आणि पेपरच्या मध्ये जो एरिएशनचा जो फ्लो असेल त्या फ्लोमध्ये पूर्णपणे बेड हा पूर्ण सॅनिटाईज होईल. त्यासाठी मी सांगत असतो की बेड जो वेळेस तुम्ही पेपर आणत असाल तो पेपर पूर्णपणे विदाऊट होलचा आणा. या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही होल पाडल्यानंतर 2 ते 3 दिवस परत पाणी देऊन पूर्णपणे बेडमध्ये असलेली हीट बाहेर काढून द्या. पूर्णपणे बेड प्रॉपर नॅचरली सॅनिटाईज होईल आणि मग त्यानंतर तुम्ही प्लांटेशन करू शकता. प्लांटेशन केल्यानंतर एक 10 ते 5 मिनिटं पाणी द्या, जेणेकरून जेणेकरून रोपट्याच्या मुळांच्या कक्षेमध्ये थोडाफार ओलावा चांगला असेल आणि जर ऊन जर पडलं तर ते रोप स्टेबल राहील. मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा होतोय. ज्या शेतकरी बंधूंना टोमॅटोचं प्लॅनिंग करतायत पण टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या अनेक समस्या, जसे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उन्हाळी हंगामामध्ये मर दिसणे, व्हायरसची समस्या दिसणे, स्ट्रेस दिसणे, पांढऱ्या माशीचा प्रकोप, टुटा ॲब्सोल्युटाचा प्रकोप, अशा अनेक आपल्याला टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या समस्या येत आहेत. नॅचरली जर बघितलं तर टोमॅटो पिकासाठी फार मोठा खर्च करण्याची गरज नाहीये उन्हाळी हंगामामध्ये. या गोष्ट आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण भारताचा जर विचार केला, जर टोमॅटो पीक किंवा टोमॅटो शेती जर तुम्ही करत असाल तर नॅचरली टोमॅटोची ग्रोथ जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगली होत असते. त्याच्यामुळे टोमॅटो शेतीला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये खर्च फार कमी येत असतो. त्याच्यामुळे बल्की जे काही प्लांटेशन आहे ते ह्या महिन्यामध्ये होत असतं आणि बल्की प्लांटेशन झाल्यामुळे बाजारभाव थोडेफार फ्लक्च्युएट असतात. मित्रांनो, पुन्हा सांगतो, ज्या शेतकरी बंधूंना आपल्याकडे प्लॉट रजिस्टर करायचे आहे अशा शेतकरी बंधूंनी नक्की आपल्याकडे प्लॉट रजिस्टर करा. माझा मोबाईल नंबर तुम्हाला इथे डिस्प्लेवरती दिसतोय. हा माझा पर्सनली नंबर आहे. आपल्याकडे कुठलीही टीम नाही. मी स्वतः शेड्यूल प्लॅन करत असतो, स्वतः शेड्यूल शेतकऱ्यांना देत असतो. त्याच्यामुळे 77 67 90 67 19 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्या शेतकरी बंधूंना टोमॅटो पिकाबद्दल मार्गदर्शन हवं असेल, इतर द्राक्ष शेती असेल, रिकटचे प्लॉट असतील, डाळिंब शेती असेल, केळीची शेती असेल, अशा सर्व शेतीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती नक्की संपर्क साधा. मित्रांनो, शेड्यूलचे आपण चार्जेस ठेवलेले आहे, कारण जी गोष्ट मोफत भेटत असते अशा गोष्टीचे व्हॅल्युएशन राहत नाही. अनेक शेतकरी बंधू मोबाईलवरती कॉलवरती मला प्रश्न विचारत असता, अनेक शेतकरी बंधू मला मोबाईलवरती किंवा कॉल करून विचारत असता. आपण फक्त कॉलवरती जो काही त्यांना जी समस्या आहे त्याचे उत्तर देत असतो. प्रॉपर जर शेड्यूल तुम्हाला हवं असेल, एक साधारणपणे 15 ते 20 दिवसाचं शेड्यूल येत असतं, त्याचे आपण अगदी अल्प चार्जेस 500 रुपये ठेवलेले आहे. व्हिजिट चार्जेस आपले जर लांबचा प्लॉट असेल तर ते वेगळे आहेत, पण एक 25 किलोमीटरच्या डायमीटरमध्ये जर असेल तर आपले व्हिजिट चार्जेस 1000 रुपये आहे. मित्रांनो, जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही कॉलवरती नक्की विचारा. कंटिन्युअसली कॉल करू नका. जर काही बिझी असेल तर तुम्हाला नंतरून कॉलवरती रिप्लाय दिला जाईल. याची सर्वांनी शाश्वती घ्या. मित्रांनो, टोमॅटो शेतीसाठी पुढे जे काय आहे उन्हाळ्यात ते खरंच चांगले दिवस आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी प्लॅन करतायत, फार महत्त्वाचा मुद्दा आहे, बाजारभाव हा चांगला असेल. त्याच्यामुळे प्लॅनिंग करत असताना व्यवस्थित करा, खर्च आटोक्यात ठेवा, अतिशय खर्च करू नका. या गोष्टी बारीकीने लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद. चला तर मग शेतकरी मित्रांनो, घेतोय निरोप. पुन्हा एकदा अशाच नवीन एका विषयावरती आपण घेऊन येऊ. चला तर मग, धन्यवाद.